राज ठाकरेंनी उद्या शिवतीर्थावरती बैठक बोलावली आहे। मनसेचे नेते, मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची बैठक पार पडणार आहे। आगामी निवडणुकीच्या निमित्तानं मनसेच्या रणनीतीबाबत उद्याच्या बैठकीत चर्चा होणार आहे। सातारा नगरपालिका निवडणुकीत उदयनराजेंनी मनोमिलनाबाबत सकारात्मकता दाखवली आहे। मात्र शिवेंद्रराजेंनी निर्णय पक्षश्रेष्ठींवरती सोडल्यामुळे सस्पेन्स निर्माण झालाय। तर मला नगराध्यक्ष व्हायचं असल्यामुळे मी खासदारकीचा राजीनामा देऊन नगराध्यक्ष होणार, अशी मजेशीर प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिली। आगामी निवडणुकीसाठी मावळमध्ये भाजपकडून स्वबळाचा नारा देण्यात आलाय। मावळमध्ये पक्षाला बळ देण्यासाठी आमदार महेश लांडगेंची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। लोणावळा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाकडून सूर्यकांत वाघमारेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय। मावळचे आमदार सुनील शेळके आणि भाजपच्या संभाव्य पाठिंब्यामुळे वाघमारेंची उमेदवारी लोणावळा नगर परिषदेची निवडणुकीत रंगत आणण्याची शक्यता आहे। भुसावळ नगर परिषद निवडणुकीसाठी माजी आमदार संतोष चौधरी आणि एकनाथ खडसेंचं मनोमिलन झालंय। या युतीला अभद्र युती असं म्हणत मंत्री संजय सावकार यांनी टोला लगावला। यावर खडसेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। 70,000 कोटींचा घोटाळा करणाऱ्या अजित पवारांसोबत तुम्ही युती केली, आम्ही तर कोणताच घोटाळा केलेला नाही, तरी तुम्ही अभद्र युती म्हणता, अशा शब्दात खडसेंनी सावकार यांना सुनावलं। कर्जत खोपोलीत शिंदेंच्या शिवसेनेला धक्का बसलाय। आमदार महेंद्र थोरवे यांची साथ सोडून शेकडो कार्यकर्ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतायत। खासदार सुनील तटकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला। भोरमध्ये भाजपला खिंडार पडलाय। भोरच्या माजी नगराध्यक्षा निर्मला आवारे यांनी आमदार शंकर मांडेकरांच्या उपस्थितीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला। आवारेंच्या प्रवेशामुळे माजी आमदार संग्राम थोपटेंना मोठा धक्का बसलाय। मनमाडमध्ये शिवसेना आमदार सुहास कांदे, भाजपचे आमदार राहुल आहेर, शिवसेना नेते भाऊसाहेब चौधरी यांनी आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं बैठक घेतली। यावेळी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती। स्वराज्य शक्ती सेना पक्ष मराठवाड्यामध्ये पूर्ण ताकदीनं निवडणुका लढवेल असा विश्वास करुणा मुंडेंनी व्यक्त केला। भंगार लोकांना झेड+ सुरक्षा आहे, मात्र जरांगे पाटील समाजासाठी लढतात, त्यांना सुरक्षा का नाही, असा सवाल विचारत जरांगेंना सुरक्षा देण्याची मागणी करुणा मुंडेंनी केली। कणकवलीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या युतीच्या चर्चांवरती नारायण राणेंनी मोठं वक्तव्य केलं। दोन्ही शिवसेनेची युती झाल्यास रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेसोबत संबंध तोडणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं। मनसेबाबत सर्वांनी एकत्रित बसून निर्णय घेण्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलं। मनसेला महाविकास आघाडीत घेण्याबाबतच्या प्रश्नावरनं त्यांनी हे विधान केलं असून काँग्रेसनं मनसेबाबत टोकाची भूमिका न घेण्याचं आवाहन शरद पवार यांनी केलं। आगामी निवडणुका व्हीव्हीपॅटचा वापर करून घेण्याची मागणी शरद पवारांनी केली आहे। व्हीव्हीपॅटनं मतदान झाल्यास शंका राहणार नाही, असं पवारांचं म्हणणं आहे। आगामी निवडणुकीत बोगस मतदारांना मतदान करून देणार नसल्याचं वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी केलंय, तर दुबार मतदारांना मतदानापासून रोखणार असल्याचं ते म्हणाले। आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजपला पराभवाची धूळ चारण्यासाठी आम्ही मैदानात उतरणार असल्याची घोषणा शिवसेनेच्या संजय देशमुखांनी केली। वाशिममध्ये महाविकास आघाडीसोबत अधिकृत युती करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। अमरावती जिल्ह्यात भाजपनं नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय। धारणी, चिखलदरा, अचलपूर आणि अंजनगाव सुरजी इथे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला। वर्धा जिल्हा भाजपमध्ये नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी रीघ लागली आहे। येत्या 2 दिवसात उमेदवारी ठरणार असल्यामुळे इच्छुकांची भाजपच्या कार्यालयात वर्दळ दिसते। नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीमध्ये भाजपची बैठक पार पडली। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। दरम्यान आमची युती करण्याची भूमिका आहे, आमदार संतोष बांगर यांच्याशी चर्चा करून यावरती तोडगा निघेल, अशी प्रतिक्रिया मंत्री अशोक उईके यांनी दिली। MIDC आणि सिडको तसंच महापालिका या तीनही यंत्रणांकडून वसूल होणारे ट्रान्सफर चार्जेस लवकरच पुनर्विचारात घेतले जाणार आहेत। संस्थांकडून नाममात्र शुल्क आकारण्याची मागणी केली आहे, त्यामुळे नवी मुंबईतील स्वयंनिर्मित पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी दिली। मुंबईच्या अटल सेतूवर सध्या रिसर्फेसिंगचं काम सुरू आहे। हे काम मुंबईकडून उलव्याला जाताना 5 ठिकाणी सुरू असल्यामुळे ती लेन बंद करण्यात आली आहे। या कामावरून आमदार आदित्य ठाकरेंनी जोरदार टीका केली। भ्रष्टाचार करणाऱ्यांना लाजही वाटत नाही, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी निशाणा साधला। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी वनविभागाच्या विश्रामगृहाबाहेर बसलेल्या कर्मचाऱ्यावरती वाघानं हल्ला करून उचलून नेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। दरम्यान पोलिसांनी या व्हिडिओची सत्यता पडताळली असता एआयच्या माध्यमातून हा व्हिडिओ तयार करण्यात आल्याचं निष्पन्न झालंय। हा व्हिडिओ कुणी तयार केला याचा शोध सुरू आहे।
मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस आली आहे. 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता आझाद मैदान पोलीस ठाण्यात त्यांना हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी विनापरवानगी उपोषण केल्यामुळे ही नोटीस असून 2 सप्टेंबर रोजी जरांगेंनी मुंबईमध्ये उपोषण केलं होतं. मनोज जरांगे यांचा नार्को टेस्टच्या परवानगीकरता एसपींकडे अर्ज आलाय. जरांगेंच्या शिष्टमंडळानं पोलीस अधीक्षकांना अर्ज दिला असून धनंजय मुंडेंच्या नार्को टेस्टची मागणी सुद्धा त्यात केली आहे. बीडच्या परळीमध्ये धनंजय मुंडेंचे समर्थक आक्रमक झालेत. मनोज जरांगेंविरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात कार्यकर्त्यांनी एकत्रित येत जरांगेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संसदेचं हिवाळी अधिवेशन 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. 1 डिसेंबर ते 19 डिसेंबर दरम्यान अधिवेशन चालणार आहे अशी माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. या अधिवेशनात काही महत्त्वाची विधेयकं मांडली जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 आणि 12 नोव्हेंबरला भूतानचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामगेल वांगचुक यांची भेट घेणार आहेत. भारत आणि भूतानच्या सहकार्यानं उभारलेल्या 1020 मेगावॅट पुनातसांगचू 2 या जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. विजय वडेट्टीवार यांनी प्रताप सरनाईकांवरती जमीन लाटल्याचा आरोप केला होता. यावरती सरनाईकांनी उत्तर दिलं, सिद्धेश चॅरिटेबल ट्रस्टनं घेतलेली जमीन शैक्षणिक कार्यासाठी घेतली आहे. सर्व शासकीय प्रक्रिया करून ही जमीन घेतल्याचं म्हणत सरनाईकांनी आरोप फेटाळले. एकनाथ खडसेंनी मंत्री गिरीश महाजनांवरती अनेक जमिनी खरेदी केल्याच्या आरोपावरती गिरीश महाजनांनी उत्तर दिलं. खडसेंनी मी खरेदी केलेल्या जमिनी दाखवाव्यात, ते वेड्यासारखं करतायत असं महाजन म्हणाले. जमीन व्यवहाराचा विषय गंभीर आहे, चौकशी करून वास्तव समोर ठेवावं. पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणावरनं शरद पवारांनी हे वक्तव्य केलं तर पार्थ पवारांवरती गुन्हा का दाखल झाला नाही हे फडणवीसच सांगू शकतील असंही पवार म्हणाले. सुप्रिया सुळेंचं पार्थबाबतचं विधान वैयक्तिक असल्याचं पवार म्हणाले तर कुटुंब आणि राजकारण या 2 वेगवेगळ्या गोष्टी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हांडोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून महाराष्ट्रातील महार वतनाच्या आणि गायरान जमिनींच्या ताब्याबाबत तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली. हांडोरे या जमिनींवरती अनुसूचित जाती जमातीच्या कुटुंबाचा वडिलोपार्जित हक्क असल्याचं सांगत त्यांना परत हक्काची जमीन मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. रुपाली चाकणकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात जाऊन अजित पवारांची भेट घेतली. रुपाली ठोंबरे कार्यालयातून निघून गेल्यानंतर चाकणकर अजित पवारांची भेट घेण्यासाठी आल्या होत्या. शरद पवारांना पुन्हा खासदारकी मिळणं अशक्य असल्याचं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं. तर राज्यसभेवर जाण्यासाठी संख्याबळ लागतं आणि ते संख्याबळ त्यांच्या पक्षाकडे नसल्याचा टोला त्यांनी लगावला. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत द्या, कर्जमाफी करा आणि पीक विम्याचे देखील पैसे द्या अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. जाहीर केलेली मदत आधी द्या, मग विकासावरती बोला असा टोला त्यांनी लगावला. मराठवाडा दौऱ्यावर गेलेल्या उद्धव ठाकरेंनी परभणी जिल्ह्यातील ढेंगळी पिंपळगाव गावातील एका शेतकऱ्याच्या मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाचा संपूर्ण खर्च करण्याची घोषणा केली. सरकारनं मदत केली नाही म्हणून खचून जायचं नाही, मुलगी पास झाल्यावर पेढे घेऊन मातोश्रीवर या असं उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्याला सांगितलं. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरात लघुशंका करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर तरुणानं आत्महत्या केली होती. दरम्यान नवनाथ वाघमारे यांनी मृत तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेतली. या तरुणाला न्याय न मिळाल्यास मोर्चा काढण्याचा इशारा नवनाथ वाघमारेंनी दिला. कोल्हापूरच्या चंदगड परिसरात राजा हत्तीनं धुमाकूळ घातलाय. चंदगडच्या दक्षिण भागातील उमगाव, जांभरे, वाघोत्रे आणि खामदळे या परिसरातील नाचणी, भुईमूग, ऊस आणि भात या पिकांचं हत्तीमुळे मोठं नुकसान झालंय. नंदुरबारमधील तोरणमाळकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जवळपास 3 वर्षांपासून या ठिकाणी बंद असलेली बससेवा आणि रखडलेले प्रकल्प यामुळे 3 राज्यांच्या सीमेवर वसलेल्या तोरणमाळचा विकास रखडलाय. त्यामुळे परराज्यातून येणाऱ्या पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगरातील सोयगाव तालुक्यातील सावळतबारा गावातील तरुण शेतकरी दीपक बुधाळा यांनी मेहनतीच्या जोरावर गावातील केळी थेट इराणपर्यंत पोहोचवली आहेत. प्रति क्विंटल 800 रुपये दरानं 26 टन केळी थेट इराणमध्ये पाठवल्यामुळे सावळतबारा या छोट्याशा गावाचं नाव आंतरराष्ट्रीय बाजारात झळकलं. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या ऊस दर आंदोलन अधिक तीव्र झालं. दत्त साखर कारखान्यानं मागील मागणीप्रमाणे ऊसाला दर दिलाय. मात्र स्वाभिमानीनं दर नाकारत ऊसतोड बंद ठेवण्याचा इशारा दिलाय. यावरनं कारखाना समर्थक आणि आंदोलकांमध्ये वाद झाला. जळगावच्या भुसावळ तालुक्यातील तायडे कुटुंबानं जमीन परत करण्याची मागणी केली.
साखर कारखाना सुरू करण्यासाठी कवडीमोल भावात एकनाथ खडसेंनी जमीन मागितल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपाईच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. पार्थ पवार प्रकरणी आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुण्यातील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं. यावेळी जमीन गैरव्यवहार प्रकरणी कार्यकर्त्यांनी अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कोल्हापुरात शिक्षक आमदार जयंत आसगावकरांच्या नेतृत्वात हजारो शिक्षकांनी मोर्चा काढला होता. राज्य सरकारनं शासकीय सेवेत असलेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणं बंधनकारक केल्यामुळे शिक्षक आक्रमक झाले. कराड शहरात उत्तरालक्ष्मी महोत्सव आयोजित करण्यात आलाय. महोत्सवात 150हून अधिक बचत गटांकडून स्टॉल उभारण्यात आले. या महोत्सवाचं उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटील यांनी केलं. शहापूरमधील खर्डी इथून ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्यासाठी आळंदीच्या दिशेनं पायी दिंडीचं प्रस्थान झालंय. टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी भक्तिभावानं 250 किलोमीटरचा पायी प्रवास 8 दिवसात करणार आहेत. कोल्हापुरातील गगनबावडा रोडवरील खांडेसरी परिसरात एका नवदाम्पत्याच्या लग्नाच्या वरातीवेळी जेसीबीतनं मिरवणूक काढण्यात आली. केवळ हौसेपोटी जेसीबीतनं मिरवणूक काढली गेल्यामुळे या वरातीची चांगलीच चर्चा रंगली आहे. बीडच्या आष्टे तालुक्यातील ऊसतोड कामगारांच्या हातातील कोयता बंद होण्यासाठी फळबाग लागवडीचा उपक्रम सुरू करण्यात आलाय. सेस्टी फाउंडेशनच्या पुढाकारानं 9000 केसर आंबे, सागवान आणि रक्तचंदनाच्या झाडांची लागवड करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. दिवा परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झालाय. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण झालाय. कुत्र्यानं रस्त्यावरून जाणाऱ्या 2 वर्षीय बालिकेचा चावा घेतला. यामध्ये ती गंभीर जखमी झाली असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. कुख्यात गुंड निलेश घायवळच्या अडचणीत वाढ झाली आहे. जामखेड पोलिसांनी निलेश घायवळचा एकूण 12 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. नाझर परिसरात वैयक्तिक वादातनं एका तरुणावरती धारदार हत्यारानं जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना घडली. या हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरनं पसार झालेत. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या जबाबावरनं निलेश घायवळ याचा देखील या कटात सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय. नांदेड जिल्ह्यातील मुखेड इथे 6 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 20 वर्षीय युवकानं अत्याचार केला. शाळेतनं घरी जात असताना जबरदस्तीनं मुलीला उचलून घेऊन तिच्यावरती अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर मुखेड पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांनी मूक मोर्चा काढत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. सांगलीच्या बोरगावमध्ये पैशाच्या वादातनं एका विवाहित महिलेची हत्या झाली आहे. या हत्येनंतर मृतदेह दुचाकीसह नदीत फेकला होता. दरम्यान 48 तासांच्या शोध मोहिमेनंतर हा मृतदेह सापडला असून पोलिसांनी संशयित आरोपी तुकाराम वाटेगावकरला अटक केली आहे. चंद्रपूर शहरात जुना वरोरा नाका चौकात उड्डाणपुलाला कंटेनर धडकला. या अपघातामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. त्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागलाय. छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीमधील अभियंता आकाश आंबेगावेला 8,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. रोजगार हमी योजनेअंतर्गत बांधलेल्या विहिरींच्या कामाचे 1,77,000 रुपयांचं बिल मंजूर करण्यासाठी अभियंत्यानं 15,000 रुपयांची लाच मागितली होती. त्यातले 8,000 रुपये स्वीकारताना आंबेगावेला सापळा रचून पकडण्यात आलं. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. सिंधुदुर्गात घरी जाताना एका रुग्णाचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत नागरिकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेराव घातलाय. तर डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भरधाव दुचाकीचा अपघात झाला. यात दुचाकी चालक गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगरात कर्जबाजारीपणातून मालकाचे 4 लाख रुपये चोरलेत. पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडनं मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. परदीन शेख असं अटक केलेल्या चोरट्याचं नाव आहे. बीड नगर परिषदेच्या वसुली कर्मचाऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. अविनाश धांडे असं जीवन संपवलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. आत्महत्येचं कारण मात्र अस्पष्ट आहे. मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी वंदे मातरम म्हणणार नाही असं वादग्रस्त विधान केलं. वंदे मातरम या गीताला 150 वर्ष झाल्यामुळे हे गीत सर्वत्र गायलं जात आहे. असं असतानाच आसिफ शेख यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी माळशिरसमध्ये बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव न घेता टोला लगावला. काही वेळा डोळ्यात माती टाकून कुस्ती जिंकता येते, पण आता आम्ही तयार आहोत मैदानात उतरण्यासाठी, असं जयकुमार गोरे म्हणाले. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जरांगे यांची विचारपूस केली. जरांगेंना जीवे मारण्याचा कट रचल्या प्रकरणात दोघांना पोलीस कोठडी झाल्यानंतर त्यांनी ही भेट घेतली.
धनंजय मुंडेंची खरंच नार्को टेस्ट करण्याची मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चानं केली आहे. धनंजय मुंडे अजित पवारांना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप केलाय. जालन्यातील बागेश्वरी खासगी साखर कारखान्यावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा काढला होता. गाळप हंगामातील 233 रुपये तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याव्यतिरिक्त इतरत्र ऊसाचं वजन करण्याची परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. ऊसाला प्रतिटन 3200 रुपये भाव देण्याची मागणी देखील स्वाभिमानीच्या वतीनं करण्यात आली.